साई सच्चरित अध्याय 35. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. या अध्यायामध्ये जे लोक बाबांच्या विषयी काही ना काही कारणाने पूर्वगृह दूषित होते ते कसे बाबांच्या पायी लागत याविषयी लिहिले आहे. भक्तांना बाबांच्या विषयी अनेक शंका होत्या की बाबा दक्षिणा का मागतात, बाबा हिंदू आहेत की यवन आहेत, काहींना आम्ही वेगळ्या गुरूंना मानतो मग आम्ही बाबांना का मानावं, असे अनेक वेगवेगळे विचार होते. पण खरं तर देव एकच आहे आणि बाबांनी भक्तांना फक्त देवाची भक्तीच करायला सांगितलंय. ते स्वतःला देव न मानता देवाचा भक्त मानत. सर्व गोष्टी करण्यामागं बाबांची वेगवेगळी कारणं होती. दक्षिणा मागण्याची कारणं किंवा इतर कुठल्याही बाबतीत बाबा जे काही सांगत हे कधीही निरर्थक नसे, त्याचा सखोल अर्थ असे. पण हे सर्व न जाणता विनाकारणच पूर्वग्रह प्रदूषित नजरेने जे भक्त येत त्याला आपण काय करणार. अशाच यामध्ये काही गोष्टी आहेत. एकदा एक गृहस्थ आपल्या मित्रांच्या बरोबर बाबांना पाहण्यास आले. त्यांनी येताना मित्रांना सांगितलं होतं की मी बाबांचे पाय धरणार नाही आणि दक्षिणाही देणार नाही. त्या मित्रांनं बरं म्हटलं आणि ते दोघे मित्र बाबांच्या जवळ गेले. बाबा त्यांना म्हणाले, का यावे जी. बाबांचे शब्द ऐकताच त्याला तो आवाज ओळखीचा वाटला. त्याच्या वडिलांच्या सारखाच आवाज होता. शब्दही वडिलांचेच. ते ऐकल्याबरोबर काही काळाच्या आतच त्यांना भक्ती उत्पन्न झाली आणि ते बाबांच्या चरणी लागले. त्यानंतर बाबांनी त्यांच्या मित्राकडे दक्षिणा मागितली. त्यांच्याकडे काही मागितलं नाही. पुन्हा दुपारी ते जेवल्यानंतर दर्शनाला गेले तर बाबांनी पुन्हा त्यांच्या मित्राकडे दक्षिणा मागितली. मग त्यांनी मित्राला विचारलं की हे फक्त तुम्हालाच का दक्षिणा मागतात. तेव्हा मित्र म्हणाले, हे तुम्ही बाबांनाच विचारा. त्याप्रमाणे त्यांनी विचारताच बाबा म्हणाले की तुझ्या मनात द्यायची नव्हती म्हणून मागितली नाही. तेव्हा मित्र खजील झाले आणि त्यांनी बाबांना 17 रुपये दक्षिणा दिली. मग बाबा म्हणाले, अरे जरा बैस आणि ऐक. हे मनातले जे शंका कुशंका आहेत ती एक वैचारिक भिंत आहे, ती पाडून टाक, मग आपण एकमेकांना प्रेमाने भेटू शकू. हे ऐकल्यानंतर त्यांना स्वतःच्या विचारांची लाज वाटली आणि ते दोघे परत निघाले. त्यावेळी पावसाळी वातावरण होतं म्हणून माधवरावांनी म्हटलं की बाबा यांना जाऊ दे का, पावसात तर नाही ना सापडणार हे. बाबा म्हणाले, नाही त्यांना जाऊ दे. त्याप्रमाणे ते परतले आणि ते पुन्हा जेव्हा गाडीत बसले त्यानंतरच पाऊस चालू झाला. तेव्हा त्यांना बाबांच्या सामर्थ्याचा प्रत्यय आला. दुसरी कथा एका दुसऱ्या गृहस्थांची आहे आणि त्यांच्या पायांना टाचेचे दुखणे होते. पण बाबांचे दर्शन घेताच त्यांची व्याधी आपणहूनच नाहीशी झाली. मुंबईचे आणखीन एक श्रीमंत गृहस्थ होते. त्यांचे नाव सॉलिसिटर धरमसिंह जेठाभाई. हे सुखवस्तू आणि सधन होते आणि त्यांच्याकडे काकासाहेब कामाला होते. काकासाहेब बाबांचे भक्त. काकासाहेब कायम शिर्डीला जात असत आणि बाबांची सेवा करत असत. तर धरमसिंहांना वाटे की काकासारखे का शिर्डीला जातात. मग एकदा त्यांना असं वाटलं की आपणच एकदा साईबाबांचं दर्शन घ्यावं आणि पाहावं की काका सांगतात ते गुणवर्णन खरं आहे का. मग आणखी एका बरोबर ते शिर्डीला गेले. म्हणजे तिघे जण शिर्डीला आले. त्यांनी येताना काकांना बजावलं होतं की तुम्ही नेहमी बाबांच्याकडे बराच वेळ राहता तर या खेपेला आपण दुसऱ्या दिवशी परतू. पण काका बाबांचे भक्त होते. ते म्हणाले की बाबांनी आज्ञा दिल्याशिवाय मी काही निघणार नाही. धरमसिंहनी येताना बाबांना काहीतरी द्यायला म्हणून सीडलेस म्हणजे निर्बीज द्राक्ष घेतली. बाबांच्या दर्शनाला ते गेले आणि त्यांनी ती द्राक्ष बाबांना दिली. बाबांनी ती वाटायला सुरू केली आणि धरमसिंहाही थोडासा प्रसाद म्हणून दिली आणि खा म्हणाले. ती द्राक्ष सबीज होती. धरमसिंहची ती नावडती होती पण त्यांनी ती खाल्ली कारण बाबांची आज्ञा होती म्हणून. आणि त्यातल्या ज्या बिया होत्या त्या हातात ठेवल्या. खाताना ते विचार करत होते की मला जर ही अशी द्राक्ष आवडत नाही तर बाबांना कळू नये का, त्यांनी का मला खायला सांगावी.
असं म्हणतानाच बाबांनी ती द्राक्षे पुन्हा एकदा दिली आणि म्हटले की पुन्हा खा. तर धरमसिंहने नाईलाजाने पण ती परत खाल्ली आणि या खेपेला तीच द्राक्ष त्यांना निर्बीज म्हणजे सीडलेस लागली. धरमसिंह चमत्काराने थक्क झाले आणि त्यांना कळलं की बाबांचं सामर्थ्य किती आहे. मग त्यांनी शेजाऱ्यांना विचारलं की ही द्राक्ष ही निर्बीज आहेत की सबीज. तर शेजारी म्हणाले सबीज. तेव्हा तर त्यांची खात्रीच झाली की बाबांचं सामर्थ्य आचाट आहे. त्यानंतर धरमसेनी दुसरा पण केला की हे जर संत असतील तर हे जे द्राक्ष वाटतायत ते क्रम ते बदलतील आणि पहिल्यांदा काकांच्याकडे जातील. असा विचार आल्याबरोबर बाबांनी क्रम बदलला आणि ते काकांच्याकडे गेले. धरमसिंगची पुन्हा खात्री पटली. त्यानंतर काही वेळाने माधवरावांनी धरमसिंगची ओळख बाबांना करून दिली की हे काकांचे मालक. बाबा म्हणाले की हा याचा मालक नाही आहे, सर्वांचा मालक कोणी दुसराच आहे. धरमसिंगला लाज वाटली. ते बाबांच्या पायी लागले आणि त्यांनी दक्षिणा अर्पण केली. मग बाबा म्हणाले की हे शेठजी मला नाही भेटायला आले, हे या आप्पा आचार्याला भेटायला आले. धरमसिंह हा घाव चांगलाच झोंबला, कारण त्यांच्या मनात बाबांच्या विषयी येण्याआधी श्रद्धा नव्हती आणि ते फक्त त्यांना पाहायला आणि त्यांची प्रचिती घ्यायला आले होते. त्यानंतर बाबा म्हणाले, एक श्रीमंत गृहस्थ होते. ते आरोग्यान होते पण थोडे चंचल होते. उगीच ओझे उचलत, खाली ठेवत, पुन्हा उचलत हा टोमणा शेठजींना होता. कारण सर्व सुख असून सुद्धा शेठजी स्वतःच्या स्वभावामुळे सतत अस्वस्थ असत, काहीतरी काल्पनिक दुःखात जगत. मग धरमसिंह काकांना परत घेऊन जाण्याची आज्ञा मागितली. ती बाबांनी लगेच दिली आणि मग धरमसिंह हेही बाबांचे भक्त बनले. मग बाबांनी सर्वांना थोडा उपदेश केला. ते म्हणाले की मी ज्याच्याकडून 1 रुपया घेतो त्याला मला 10 पट पैसे द्यायला लागतात. माणसानं पैशामागं लागू नये. पैसा हा दुःखदायक आहे. मी काही कोणाला फुकट पैसा मागत नाही. या मशिदीतील देवता ज्यांच्याकडून मागते त्यांच्याकडूनच दक्षिणा घेतो. जो माणूस फक्त पैसा पैसा करतो तो कधी सुखी होत नाही. सर्वांनी दान करावं. दान केल्याशिवाय आपल्याला काही प्राप्त होत नाही. देवाचं सुद्धा तसंच आहे. रामावतारात देवानं 16,108 सुवर्ण स्त्रियांच्या मूर्ती दान केल्या आणि कृष्णावतारात त्याच्याच परिणामानं त्याला 16,108 स्त्रियांशी विवाह करावा लागला. आणि बाबा म्हणत की दक्षिणा घेण्याच्या निमित्तानं माणसाला वैराग्याची जाणीव होते. तो दानधर्म करतो. त्यामुळे देणाऱ्यांचाच फायदा होतो आणि सर्वांनी दक्षिणा द्यावी, सर्वांनी दान करावं, या उपदेशाचा बाबांनी पुन्हा एकदा प्रत्यय आणून दिला. साईबाबांना दक्षिणेच्या पैशांच्या विषयी काहीच आस्था नव्हती. बाबा दक्षिणा मागत पण ती सगळी वाटून टाकत. दक्षिणेचा एकच उद्देश होता, ते म्हणजे भक्तांनी निस्वार्थी व्हावं, गरजूंना पैसा देऊन टाकावा, पैसा पैसा करत जगू नये. बाबांना खरं तर कशातच स्वारस्य नव्हतं. ते भक्तांच्याकडे लक्ष देत पण ते केवळ भक्तांचा उद्धार करण्यासाठी. कुठल्याही भक्तामध्ये त्यांना विशेष रस असा नव्हताच. धरमसिंहनी बाबांचा दरबार पाहिला, बाबांचं वागणं बघितलं, त्यांच्या सर्व शंका फिटल्या आणि आपणहूनच 15 रुपये दक्षिणा देऊन मग शरण जाऊन ते परतले. यानंतरची कथा बांद्र्याच्या एका गृहस्थाची आहे. तो झोपे आणि झोपल्याबरोबर त्याला काही विचित्रच त्रास व्हायचा. कारण त्याचे पूर्वज त्याच्या स्वप्नात यायचे आणि त्याला शिव्या घालायचे. पूर्वीचे प्रसंग त्याला सांगायचे. त्यामुळे तो घाबरून दचकून जागा व्हायचा आणि त्याची निद्राभंगाचा त्याला विकार जडला होता. त्यावेळी एका साई भक्ताला त्यानं उपाय विचारला आणि त्यानं सांगितलं की ही बाबांची उदी लाव आणि झोप, तुला काही त्रास होणार नाही. त्याप्रमाणे करताच त्याची स्वप्न बंद झाली. अर्थातच तो अत्यंत खुश झाला आणि त्यानं बाबांचा फोटोच भिंतीवर लावला आणि त्याची स्वप्न नष्ट झाल्यामुळे त्याला सुख झालं. पुढील अनुभवात बाबांचा भक्त बाळाजी पाटील नेवासकर यांच्या कथा आहेत. त्यांची बाबांच्यावर फारच भक्ती होती. ते बाबांचे येण्या जाण्याचे रस्ते झाडत, आंघोळीचं पाणी तीर्थ म्हणून घेत आणि शेताचं सर्व धान्य बाबांना अर्पण करून बाबा म्हणतील तेवढंच
परत घेत, अशी त्यांची श्रद्धा होती. आता त्यांचा मुलगाही व्रत अशा तऱ्हेने पुढे चालवत आहे. बाळा पाटलाच्या मृत्यूनंतर त्याचं वर्षश्राद्ध झालं. त्यावेळी अनेक लोकांना जेवण्यासाठी बोलवलं होतं, पण बोलावल्याच्या तिप्पट लोक आले आणि स्वयंपाकाचा अंदाज हा पार कोलमडला. अर्थातच नेवासकरांची सून घाबरली आणि सासूबाईंना कुजबुजत सांगू लागली की इतके लोक आहेत, अन्न कसं पुरेल. पण सासूबाईंची श्रद्धा होती आणि त्या म्हणाल्या की तू काळजी करू नको, ही बाबांची जबाबदारी आहे. तू फक्त सर्व भांडी झाकून ठेव आणि गरजेपुरताच कपडा तेवढा काढून ते अन्न घे आणि सर्वांना वाढ. आता बाबाच आपली लाज राखतील. त्याप्रमाणे करताना सर्व लोक जेवेपर्यंत अन्न नुसतं पुरलंच नाही तर लोक जेवून ते उरलं, अशा बाबांच्या लीला आहेत. बाळा पाटील जिवंत असताना शिर्डीचे रहिवासी रघु पाटील त्यांच्याकडे गेले. त्यावेळी गोठ्यात एक साप शिरला. अर्थातच गुरं घाबरली आणि सुटण्यासाठी धडपडू लागली आणि गोंधळ उडाला. पण बाळाला मात्र सर्वजण बाबाच दिसायचे. न घाबरता ते सापाकडे गेले, दुधाची वाटी समोर ठेवली आणि म्हणाले, बाबा तुम्ही असा आवाज करून आम्हाला घाबरवू नका. हे दूध प्या आणि शांत राहा. मग त्यानं दुधाचे तपेलच सापासमोर ठेवलं आणि सर्वजण गोठ्याजवळ बसले. आश्चर्य म्हणजे तो साप गायब झाला आणि त्यानंतर तो पुन्हा दिसला नाही. बाळा पाटील हा बाबांचा प्रिय भक्त होता आणि बाबांनीच त्याला भुजंग रूपानं दर्शन दिलं. बाळाला 2 बायका होत्या आणि बाबा जेव्हा जेव्हा ते दर्शनाला येत तेव्हा लुगडी सोडी देऊन सर्वांचा सत्कार करत. अशा या बाबांच्या गोष्टी. बाबांनी जे काही केलं आणि ज्याविषयी लोकांना शंका होत्या त्या सर्व शंका जे दर्शनाला आले त्या फिटून गेल्या आणि सर्वजण बाबांचे भक्त बनले. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.